पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. अरे मग पुन्हा कचेरीत जाऊन बघायला हवं ते. भाऊजी गाडयेचो आवाज येलो काय तुमका? नाही ग. मी ऐकलंय कोणतरी इला हा. काय गो काय झाला? माका गाडयेचो आवाज येलो माका वाटला कोणतरी इला हा. हय बघते तर कोणच नाही हा. जय श्रीकृष्ण माधव भाई. अरे नमस्कार नमस्कार. जय श्री कृष्ण जतीन भाई. सरिता पाणी आण गो. हा मी म्हणलाय ना कोणतरी इला हा. कधी आलात? हे काय जस्ट आत्ता चालो. अरे हो दत्ताची तुमची ओळख झालीच. हा माझा धाकटा भाऊ चौथी नानो भाई अभिराम. जय श्रीकृष्ण. आणि हे जतीन भाई निलिमाकडे यांचं काम आहे काही. अच्छा लई दिवस झाले पण काम पेंडिंग आहे. अरे हो बरं झालं तुम्ही आला. आता कळेल काय ते. निलिमा आलीच आहे. हो आमचं बोलणं झालं त्यांच्याशी. ते आम्हाला भेटूया म्हणाले. हा थांबा मी बोलवतो. नको 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 माधव भाई. अहो पण तुम्हाला निलिमाला भेटायचं होतं ना. हो माझ्या आत्ताच त्यांच्याशी फोन झाला. ते मला म्हणले की तुम्ही डायरेक्ट वरच्या रूम मध्ये या म्हणून आपण तिथेच बोलू. अशी म्हणाली निलिमा. हा घेवा पाणी घेवा. काय काम हा तुमचं त्यांच्याकडे? ते निलिमा मॅडमशी बोलते ना आम्ही. क्या थी जवान रूम मा? क्या थी जवान रूम मा? या मी तुम्हाला दाखवतो ना रूम. हा या या सावकाश. कायच बोलूक नाही. जाऊबाईंनी त्यांना वर किती बोलवल्यानी? अगं काय कॉन्फिडेन्शियल असेल. हा कामाचं असेल काहीतरी म्हणून बोलवलं असेल वर. आम्ही काय हय कामा करत नाही काय? निलिमा हे जतीन भाई आणि या कुमुद बेन फायनली. नमस्ते निलिमा मॅडम. नमस्ते. आम्हाला असं वाटलं की आता तुमच्या आमच्या भेटच होणार नाही आणि सगळं काम तशाच राहून जाणार. निलिमा तू आता यांना ओळखलंच असशील ना? नाही नाही तू वर यांना बोलवलंस म्हणजे तू ओळखलंच असशील काय? नाही नाही. हे काय निलिमा मॅडम तुम्ही अजून आम्हाला ओळखले नाही? अहो निलिमा मॅडम ते तुमच्या बॉस डिसूजा त्यांच्यामुळे तुमच्या आमच्या कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांनी तुम्हाला प्लानच्या. हा हा ओके येस येस मला आठवलं. सॉरी आधी लक्षात नाही आलं. या ना या बसा. हा बसा बेसो. हा बी कम्फर्टेबल. मॅडम मी आपल्याला मेल पण केलंय. हो ती मी आजच बघितली. ऍक्च्युली मला माझ्या रिसर्चच्या कामामुळे वेळ नाही मिळाला. हा होतं सर. मॅडम आय एम व्हेरी सॉरी. आम्ही तुम्हाला लई त्रास दिले. म्हणजे एस्पेशली तुमचे मिस्टर ना याच्या लई त्रास झाला. माधवभाई सॉरी. हा अरे ठीक आहे तुमचंही अर्जंट काम असणार. नाही तरी पण नाही नाही कुमुद बहन ठीक आहे. पण आता निलिमा समोर आहे तर तुमचं जे काही काम आहे ना ते करून टाका. निलिमा त्यांना निघायचंय. हे फक्त तुझ्यासाठी इथे थांबले होते. सो प्लीज हा काय ते काम सांगा. काय माधव मी बघते ना. मॅडम मुद्द्याच्या बोलूया का? हा त्याआधी तुम्ही पाणी वगैरे काही घेणार का? नाही नाही नको. तुम्ही खाली थांबला होतात का? हो ग सगळ्यांची ओळख पण झाली. ते मुद्द्याचं बोला काय ते. माधव तू त्यांच्या चहाचं बघशील.
हो पण ते नको नको नको. आधी आपण कामाचे बोलू, आणि एकदा काम झाला ना की मग अहो चहाचा काय घेऊन बसलाय, आपण पार्टी करूया ना, ते पण आमच्या घरी. हो 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 का काय वाटता वर जाऊन बघू वया काय चालला आता. वहिनी, ते निलिमा वहिनीचे पाहुणे आहेत, आपल्याला काय करायचंय? त्यांचे पाहुणे असतील तर ह्यो ओळखत कशो नाही त्यांका. माका पण काय कळत नाही हा. ही माणसं येईल आणि ही वहिनीकडे काम हा म्हणून सांगितल्यानी नाही गो. वय तर तास तर कळत नाही हा बाका. जाऊबाईंकडे का भा असं सांगितल्यानी ना, मग भाऊजींनी जाऊबाईंका विचारल्यानी तेव्हा जाऊबाई म्हणाले उभी ओळखत नाही, काय म्हणायचं हे का. अगं वहिनी, पण आता पहिल्यांदा भेट होत असे. अभिरामा, त्या मुंबईत असं तर ठीक हा, पण असं अचानक गावात कोण येतं कामासाठी? माका तर काय कळतच नाही. जाऊबाई मुंबईत गेलो तेव्हा असा वाटला आता येऊच नाही परत, पण ह्या इलो परत. पण त्यांका भेटू खय किती येत. आणि येताना बघितलास ना कशो इले होत. काय तो अवतार करून घेतल्यानी, काय ते कपडे होत त्यांचे. वहिनी, त्याच्याशी आपला काय संबंध? संबंध नाही कसो, लोक काय म्हणतील. हे असे कपडे तर मी पूर्वक पण घालू देत नाही. दत्तादा, निलिमा वहिनी एक सायंटिस्ट आहे आणि मुंबईला राहते. तिथे असे कपडे घालतात. घालत असतील, पण थय त्या मुंबईत हय असला काय चालूचा नाही. आता तुम्ही सांगून वहिनी ऐकणार आहे का? नाही ना. मग वाद होण्यापेक्षा विषय काढू नका. विषय काढणार नाही, पण ह्या माणसांचा आपल्या कळू खया. मी काय म्हणते, मी चाय नेऊन देते. इलेल्या पाहुण्यांका चाय पण विचारले नाही असा होऊ नको ना. करा, पाहुणचार करा घरात इलेल्या पाहुण्यांचं. पण तो साफ मनानं केलास तरच त्याचा फळ मिळत ना. डोळे बंद करून दूध पिणाऱ्या मांजरीक वाटतं आपल्या कोण बघत नाही, पण सगळ्या जगाचं लक्ष असतं त्याच्याकडे. मांजर कोणाक म्हणाला? त्याच्याकडे लक्ष नको देऊ, तुझा. काय जतीनबाई, निलिमा मॅडम पण भेटल्या तुम्हाला. आता तुमचं जे काही काम आहे ते नक्की होणार, हो की नाही? एकदम रिलॅक्स दिसताय काय? ऑफकोर्स, आधी टेन्शन होता, मॅडम फोन उचलत नव्हतं, ओळख नाही म्हणून पण सांगितलं, आणि आता तर मॅडम एकदम समोर आहे ना. डोंट वरी, तुमचं काम होणार. काय निलिमा, काम काय? माधव, हो हो सॉरी, मी इथे असलो ना तर बोलतच बसेन, तुमचं बोलणं नाही होणार. हा नाही नाही माधवबाई, तशा काही नाही. हा तेच म्हणतो ना मी. हो हो नाही, मी जातोच खाली, जातो जातो, मी खाली जातो. तुम्ही बसा इथे, बोला मॅडमशी. तुम्ही चहा नक्की घेणार नाही ना? नक्की नक्की. निलिमा, बोल त्यांच्याशी, मी आहे खाली. हा सरिता, चाय झाली काय? नाहीतर ती माणसं जातील. इलाय आता बघा मी कशी खबर काढून आणते. ती माणसा किती आईली. चाय नेऊन देते. सरिता, काय कोणाला चहा नेतेस? कोणासाठी म्हणजे? पाहुणे येलेत ना, त्यांच्यासाठी.
तर त्यांना चहा नको आहे. मी विचारलं त्यांना, ते नाही म्हणाले. नाही म्हणाले म्हणजे आपण आग्रह करायचाच नाही काय? सगळं झालं, ते चहाच पित नाही. असा माधवा, तू खाली किती येईल? हो, ते निलिमाला भेटायला आहे. तुम्ही वर थांबायचंच ना. किती खाली कळला असता ती किती आईली माणसं. सरिता, ती माणसं निलिमाकडे कामासाठी आली आणि आम्ही दोघं ना एकमेकांच्या कामात इंटरफिअर करत नाही. म्हणजे एकमेकांच्या कामांमध्ये लुडबुड करत नाहीत. हा, आम्ही काय सांगतो लुडबुड करू? तसं नाही का, मुद्दाम तिथे थांबलो नाही. निलिमाचं काम आहे, ती बघेल ना. अहो, चाय घेवा. हे, मला नको, घे. अभिराम भाऊजी, आणि तुम्ही घेवा. नको, मला नको. नको? अहो, घेवा सगळ्या तुम्हीच. छान आहे, घे. त्यांच्या कामात हे लुडबुड करत नाही असं म्हणतात. ही अशी सूट दिलेली आहे म्हणून कशो पण वागतात. आता घरात माणसं येतात, किती येतात, काय करणार, कोणाक काय माहित नाही. ती माणसं पण काय सांगणार नाही. चाय नाही म्हणाली, नाहीतर मी सगळा शोधून काढले असते. जाऊबाई काय शहाणपणा करतात काय माहिती, पण मी पण काय कमी नाही आहे. आता बोल. मॅडम, अहो खूप मोठा प्लॅन टाकायचा आहे आणि त्याच्यासाठी जमीन पण तसेच लागणार आहे ना. मी मिस्टर डिसूजाशी जेव्हा बोलत होते ना, त्यावेळेला ते बोलले की तुम्ही हे कामामध्ये मदत करू शकते आम्हाला म्हणून. हो मॅडम, रिसर्च सेंटर टाकायचे आहे तिथं. त्यासाठी तुम्ही आम्हाला हेल्प करायला पाहिजे. पण सध्या जरा थांबावं लागेल. थांबायचे? पण आता आणखी किती वेळ थांबायचे ते नाही सांगता येणार. निलिमा मॅम, सॉरी टू से, पण तुमच्या रिप्लायची वाट बघण्यामध्ये आधी खूप वेळ गेलाय. आता आणखीन वेळ म्हणजे इम्पॉसिबल. ओके, मग तुम्ही दुसरा ऑप्शन ट्राय करा. अरे असं कसं बोलते तुम्ही मॅडम? मॅडम, आम्ही तुमच्यावर डिपेंड आहे. अहो तुम्हाला भेटायच्या म्हणून आम्ही इतके दिवस इथे थांबले. आय नो, पण घरात काही प्रॉब्लेम सुरू आहेत आणि सगळीकडेच लक्ष देणं मला शक्य होत नाहीये. कसले प्रॉब्लेम्स निलिमा मॅडम? माझ्या दिराचं लग्न आहे आणि इतरही काही प्रॉब्लेम आहेत, पण ते तुम्हाला नाही सांगू शकणार. करेक्ट आहे मॅडम तुमचं, पण आता हे प्रोजेक्ट थांबवणं शक्य नाहीये. अहो हे प्रकरण लई पुढे गेलंय. आता ते प्रोजेक्टच्या फाईल आहे ना, ते अनेक ठिकाणी आम्ही फॉरवर्ड केलेलं आहे. अनेक लोक याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत. अगदी तुम्हाला खरं सांगते, इंटरनॅशनल कंपनीज आहेत, इंडिव्हिज्युअल क्लायंट आहेत, सगळे इंटरेस्टेड आहेत त्याच्यामध्ये. आणि कसं आहे ना मॅडम, हा प्रोजेक्ट आता नॉर्मल प्रोजेक्ट राहिला नाही, इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे हा. आणि मॅडम, तुमचा बी फायदा याच्यामध्ये आहेच ना. हो, पण काही वेळ दिला असता तर. ठीक आहे, मला सांगा आता तुम्हाला किती वेळ लागेल? म्हणजे 1 वीक, 2 वीक? आय डोंट नो किती वेळ लागेल. असे कसे चालेल मॅम? अहो समोरच्या पार्टीला आम्ही असं उत्तर देऊ शकत नाही ना. मग तुम्ही दुसरा ऑप्शन ट्राय करा, मी आधीच सांगितलं. ये तो गलत छे निलिमा मॅडम. मिस्टर डिसोजाने तर किती तारीफ केली तुमची. ते म्हणाले 100% तुमचं काम होणार म्हणून, आणि तुम्ही तर आता हात वर करते. मी तुम्हाला थांबायला सांगते. असं नाही चालत निलिमा मॅम. हे बघा, आम्ही तुम्हाला वेळ देते, पण एक रिक्वेस्ट पण करते की ते जमिनीच्या तेवढं तुम्ही बघून घ्या.
हे बघा मॅडम, तुमच्या याच्यामध्ये मोठा फायदा होईल. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सगळ्या मेल चेक करते. तुम्ही मेल चेक करा मॅडम. मेल मध्ये समजा दिलेला आहे, म्हणजे कोण कोण प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्व आहे, प्लान कुठे असणार आहे, समजा मेल मध्ये आहे. एकदा का तुमचा आन्सर आला ना की लगेच काम सुरू करू. मॅडम तुम्हाला ब्रीफ हवा असेल ना तर मेल समजा चेक करून घेऊया. म्हणजे काय होईल माहितीये का, समोरासमोर सगळं क्लिअर होईल. हा ओके. तुमचा छोकरा का? जय श्री कृष्ण. अच्छा मॅडम, याच्या भविष्यासाठी पण चांगला आहे प्रोजेक्ट. याच्यासाठी बी तुम्हाला काहीतरी चांगला करता येईल. काय ग मामा? अरे माझे गेस्ट येथे, त्यांचं जरा काम होतं. ओके. जतीन भाई, मी एक काम करते, निवांतपणे सगळ्या मेल्स परत चेक करीन आणि मग रिप्लाय करीन तुम्हाला. ओके, पण आठवणीनं रिप्लाय करा. आता निघते आम्ही. बरं या, मी पण येते. चला. अरे निघालात का? हा हा हा, निघाले. तुमचा काय काम होता का झाला काय? ते तर होईलच. केम निलिमा मॅम? माधवबाई, आम्ही तुम्हाला खूप त्रास दिल्या फोन करून, पण आता नाही देणार. हा हा का, म्हणजे निलिमा मॅडम इथेच आहेत ना आता. चला येतो. पण बहिणी अंक ओळखत नव्हत्या ना? हो, त्यांनी ओळख पटवून दिली, मग आलं लक्षात माझ्या. चला येतो आम्ही. हा तुम्ही चाय घेतला असतास तर बरा झाला असता. नाही चाय नको, गरमी बहुची. अगं म्हणजे गरम खूप होतंय त्यांना असं म्हणते. हा, तुमका एसीची सवय असतात ना. हा हा हा, ते तर आहे. तुम्हाला उशीर होत असेल ना? हो, आम्ही येते आता. हो. नाही येते. चला मी पण येतो. चल. चल. હું તમને ફોન કરીશ. या ओके. આવું છું. હા આવજો. काय झाला? अरे गाडी चालू नसतं ती. अरे गाडी चालू होत नाहीये. हा काय? जरा नीचे उतरने जोजो ने, શું પ્રોબ્લેમ છે? ए साहेबा, काय झालंय रे? ता माका काय माहित. बहुतेक त्यांची गाडी बंद पडलेली असावी.
आपण जाऊन बघायला हवं ना. हा. पाहुणे निघाले वाटतं. माझा भाऊ झाला झाला? झाला झाला. आग आग लागली आग लागली आग 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 लागली पाणी आणा आग लागली बाहेर बाहेर आग लागली बाहेर आग लागली आग लागली आग दत्ता भाऊ आग लागली आग लागली पाणी आणा पाणी आग